नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर देशभरात आक्रोश झाला. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलने झाली. सोनम वांगचुक यांनी 31 दिवस उपोषण केले. त्यानंतर सरकारने कडक कायदाही आणला, पण तरीही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा आणि भरती परीक्षांमधील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. नमस्कार, मी प्रांजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी. ताजी घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाईन परीक्षा पार पडली. मात्र शहरातील सेवन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असतानाच अचानक सर्व्हर डाऊन झालं. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा ऐनवेळी खोळंबली. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून लांबून आलेल्या विद्यार्थ्यांना या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसलाय. केंद्रावर काही वेळातच संतापाचा उद्रेक झाला आणि विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. परिस्थिती बिघडताच वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण परीक्षा पुन्हा होणार की विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेविरोधात संतापलेल्या परीक्षार्थींनी आता थेट परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या मांडला आहे. कडक कायदे करूनही परीक्षांमधील हा सावळ गोंधळ कधी थांबणार? तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण? आता परीक्षा प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असून या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.